हो, आज आता मकर संक्रांत आहे तर अंगपाय धुवानं जा मार्केटमध्ये. थोडंसं ते अजून सामान सुमान आणायचं आहे, ते घेऊन या. आंघोळ तर झालीच आहे माई. आंघोळ तर मी सकाळीच केली उठल्याबरोबर. आणि मार्केटमध्ये काय आहे आता काय आणायला लागते मार्केटमध्ये? कालच तर गेलतो आपण मकर संक्रांतीची खरेदी करायला. कालच तर घेऊन आली ना सगळं. आता अजून काय राहिलं तर तुम्ही मार्केटमध्ये? रोज उठलं का आंघोळ करा ना जा मार्केटमध्ये. अव तर आपण आता काल पूर्ण दिवसभर मार्केटमध्ये घुमलो हा, आणि एक दोन वस्तू तर बोलूनच गेलो. तुम्हाला तर माहिती आहे आता मकर संक्रांतीचा सण आपल्याला संध्याकाळीच करा लागते बा म्हणून. हा, तर आता सकाळी आपल्याला वालाच्या शेंगाची भाजी आणि ज्वारीच्या भाकरी बनवा लागते. हा, हेच खाणं आहे आज आता सकाळून. वालाच्या शेंगा आणि ज्वारीच्या भाकरी आणि ते तिळगुळा संग मोमने रत्नाळ हे ते आणायचेच तर राहिले. हा, तिळगुळ विळगुळासोबत आपल्याला रत्नाळ खा लागते. हा, ते अजून ते मोमने राहते, ते घेऊन या ना अर्धा किलो. हा, बाजारातून जा आता गुजरी भरलीच असेल, घेऊन या गुजरीतून. काय चव आहे तू याची बहीण रोजचं टेंग राहतेस तू. हे राहिलं ना ते राहिलं. हा, नेहमीचं तुला सांगणंच आहे. बाहेर जातो तर जे काही घ्यायचं राहते तुला लिहून ठेवत जाय. तुला लक्षात नाही राहत. नेहमी तू काही ना काही बोलूनच जातो. हा, अव तर आता एवढं मोठं सामान घ्यायचं होतं काल, तर एक दोन वस्तू तर बोलूनच जाते. आता राहून गेलं ते तर काय होते. आता घरी बसून आता टीव्हीच पाहत राहन त्याच्यापेक्षा जा. थोडेसे हातपाय मोकळे होते ना, थोडंसं मस्त वातावरणही चेंज होऊन जाते. जा थोडेसे बाजारात गुजरीत आणि घेऊन या. हा, आणि अजून काय म्हणते, एक दोन ऊसाच्या कांड्या घेऊन ये जा. हा, मस्त ऊस लय दिवस झाले ऊस खाल्ले नाही. आणि ह्या बाजारात तर ऊस आलाच नव्हता. आता आला असेल मार्केटमध्ये तर दोन ऊसाच्या कांड्या घेऊन या मस्त. बरं लेखाली ठीक आहे. जातो घेऊन येतो. आता काय आणायचं आहे तर अजून जर काही असेल तर सांगून दे, नाही तर अजून आल्यावर अजून पाठवशील. हे राहिलं आले. नाही आता काहीच नाही, बस तेवढंच आहे. आणि ऊस आठवणी आणजा. ठीक आहे. आणतो तुझ्यासारखा विसर गोळा नाही आहे. आठवणीनं आणतो सगळं. आणि हे काय होई तर बनवून राहिली तू? हा, हॉलमध्ये सारा पसारा करून ठेवला तो खलबत्ता मिक्सर. आणि काय होई टाटाईमध्ये बनवून ठेवला हे? अहो तर ते तिळाचे लाडू बनवले. हा, अजून ते मेणपट्ट्या बनवल्या. तर आज आता मकर संक्रांत आहे तर तिळाचे लाडू मेणपट्ट्या हे ते बनवा लागते ना. आणि तिळगुळही बनवतो थोडंसं. ते मिक्सर बिन खलबत्ता बी घेतला? अहो तर पहिले खलबत्ता आणला होता. आता लय लोक म्हणते खलबत्त्यात बनवलेलं तिळगुळ चांगलं लागते म्हणते बा मिक्सरमध्ये बनवल्यापेक्षा. म्हणून आता ते खलबत्त्यात वाटवट करून पाहून राहिली होती. तर लय टाइम लागते त्याच्यातनं, लय मेहनत लागते. म्हणून ते ठेवून दिलं साईडनं आणि घेऊन आली ते मिक्सर. एका ह्याच्यात दाबली पटन घर होऊन जाते बादच्या बाद तिळगुळ. बरं लेखाले बनव. जातो आता मी मार्केटमध्ये आणतो उसकीचं. ते रत्नाळ काय सांगितलं तर सगळं घेऊन येतो. अन मी काय म्हणतो, ते गंगाराम भाऊ आले होते सकाळी आता अर्धा एका घंटा पहिले. म्हणे शांताराम भाऊ कुठे गेले म्हणे बा. मी म्हटलं का ते बाहेर गेले, म्हटलं थोडेसे येतेच म्हटलं 10-15 मिनिटात. तर बसा म्हटलं तर बसले नाही ते, पण काहीतरी म्हणत होते तुम्हाला. तर फोन लावून पाहायचा त्याले काय म्हणे तर. बरोबर जाताच भेटून पाहिजे त्याला काय म्हणते तर. येतो मग मी. गंगाराम काय का रे बा गंगाराम घरी? हा शांताराम आलो. बोल ना गंगाराम, काय म्हणतो होता? घरी हिची बहीण आता बुडी म्हणे. गंगाराम भाऊ आलते म्हणे बा मगानी सकाळी. बोल शांताराम भाऊ कुठे गेले करत होते म्हणे. तर आता मार्केटला चाललो होतो तर चला बा म्हटलं भेटून जातो तुले. कोण काय म्हणतो होता? अरे काही नाही शांताराम, मी काय म्हणू, आता आपल्या तुरी पूर्ण सोंगसांग करून झाल्या आणि गंजवण मारून ठेवून दिला. तर आपल्या इथं आता मशीन पाहिजे होती ना आपल्याला. हा, तर आता मशीन पाहिजे होती. म्हटलं बा आता कसं आहे, आता त्या गंजीवर रोज वानेर तारात देऊन राहिले. इकडून हाकला होता त्या तिकडले येते, तिकडले हाकला होता इकडून येते. म्हणून म्हटलं बा आता काय करा, आता काही आपण तुरी जास्त दिवस काही ठेवावं नाही, फटाफट काटकूट करून इकवाक करून टाकू म्हणतो. हा, तर मशीन पाहिजे होती राजा एखादी तुरी काढायला. तर चालतं काय, जाऊ आपण तुरी काढायला? मशीन तर आहे का त्या राजू पाटलाची? त्याची मशीन सांगून देऊ ना आपण. हा, त्याची मशीन सांगून देऊ, होऊन जाते. तू हे काढून घे आणि दुसऱ्या दिवशी माहीतच होऊन जाते. 2 दिवसात तर दोघांच्या तुरी निघून जाते. आहेस किती 3-4 क्विंटल तुरी आहे त्या. झाल्यास किती आता यावर्षी दिवसानं वानेरायनं खाल्ल्यानं रात्री रोयानं खाल्ल्या. तर चल ना राजू पाटलाची मशीन सांगून देऊ, मग होऊन जाते आपल्या दोघांचं बी. अरे शांताराम, आता तू सांग, आता गेलो नसन काय मी त्याच्या इकडे. आता त्याच्या इकडे गेलो होतो तर तो काय म्हणे, सध्या आता माझी मशीन काही खाली आहे नाही म्हणे 10-15 दिवस. 10-15 दिवस काही बोलू नका म्हणे बा तुम्ही. तर आता मग 10-15 दिवस थांबत बसता काय, म्हणून मी विचार करून राहिलो. त्या बाजूच्या गावात आहे तर तिची घेऊन येऊ आपण, काढून घेऊ आपल्या दोघांच्या बी तुरी. अरे गंगाराम, पण आता आज उद्या तर नाही जमणार का? हा, आज आता मला थोडंसं आता घरचे काम आहे. आणि आज आता तशी हे मकर संक्रांत आहे तर बायकोनी हे आणायला लावलं. त्याच्यातच आता दिवस जाते पूर्ण. तर उद्या किती पाहू मग. हा, तू म्हणशील तर उद्या किती चाललो जाऊ मग. बरं ठीक आहे ना, तर उद्या जाऊ शांताराम, काही विषय नाही, उद्या चाललो जाऊ आपण. बरं चाल बा मग गंगाराम, येतो आता थोडंसं. आता जातो थोडंसं गुजरीमध्ये, तिथून थोडंसं भाजीपाला घेऊन येतो. ते वालाच्या शेंगा आणि ते थोडेसे ऊस पुसा आणायचे आहे तर घेऊन येतो म्हटलं.
बरं ठीक आहे, ये मग शांताराम, करून घेतोय कामं आज. आणि उद्या चाल मग, उद्या आपण चाललो जो 10-11 वाजता. तुला फोनच लावतो मग मी, तसा चाललो जाऊ खाली उद्या. बरं ठीक आहे, मला फोन लावतो फक्त. किती कामं लागते बापा हे सारं कामं करायला. तिळाचे लाडू, तर मेनपट्ट्या, हे न ते, आणि हे तिळगुळ वाटाले, तिळगुळ करायले. पूर्ण दिवस तर माया याच्यातच चालला. अजून तर माझा स्वयंपाक व्हायचाच राहिला. आता हेच कधी होते ना, स्वयंपाक कधी करू काही समजत नाही. एकटीले तर कामच बाई होते. कोणी करूही नाही लागत. आता कोण करू लागन आता. चला आता तिळाचे लाडू गिडू सगळं बनवून झालं. आता फक्त फटाफट तिळगुळ वाटून घेतो. 10-15 मिनिटात तिळगुळ होऊन जाते. तिळगुळ झालं का झालं. मस्त मग आंघोळीला जातो, आंघोळ करून येतो आणि मस्त मग स्वयंपाक बनवतो. जेवण खाऊन करून झोपून जातो 4-5 वाजेपर्यंत. मग मस्त लागन तर संध्याकाळचा सण मस्त बनवून मग आरामात शांततेनं. झाले का हो शांताबाई मकर संक्रांतीचे कामं? आटोपलं काय सगळं? ते तिळगुळ विडगुळ हे ते बनव करून झालं वाटते. तू आता सगळं अमाय आलो का बाई? आलो का बाई? ये झाले का म्हटलं कामं बा तू? ये नाही आलो का बाई? कामं सरते काय? सकाळी सुटलं तेव्हापासून रात्री झोपेपर्यंत कामं राहते मागं. आपल्या मागचे कामं संपते काय? आता हे चालू होतं बा तिळगुळ विडगुळ बनव करणं. तर तिळाचे लाडू, तर अजून ते मेनपट्ट्या हे ते सगळं बनवलं. आता थोडंसंच काय, आता फक्त ते तिळगुळच वाटायचं राहिलं. तर मिक्सरमध्ये करून टाकतो बारीक. बात होऊन जाते. झालं मग सगळं. बाकी ते सांग, ते झालं काय सगळं बनवून? मैचं झालं बा. मैच्या सुनीनंच बनवून टाकलं. काय बनवलं तर थोडेसे लाडू हे बनवलं तिनं. तिळगुळ विडगुळ हे सगळं वगळं कालच बनवून ठेवलं. आता सुट्टी होती मकर संक्रांतीच्या ना. कोणी बाया गेल्या नाही. कोणी घर सारून राहिल्या, तर कोणी घरचे कामं करून राहिले, तर कोणी बाजाराला गेले गुजरीत. त्याच्यानं आज कामच बंद होतं. तर आज गेलोच नाही बा. आज घरी होती तर चला म्हटलं शांताबाईला जातो बा भेटून. आजी मला लड्डू, आजी लड्डू खातो, लड्डू आजी. अरे तुझी नाती नाही आली वाटते. ये बा बाई, बस इथं. हे घे लड्डू, घे लड्डू. मस्त तिळाचे लड्डू बनवले. बस मस्त. ते अजून काय म्हणते ते तिळाचे लड्डू बी आहे आणि ते मेनपट्ट्या बी बनवले. ये माय ये बस इथं बस. आजी लड्डू खातो मी, लड्डू. घे मा बाई, पाय मस्त लड्डू बी बनवले. अजून ते मेनपट्ट्या बी बनवल्या. तुला जे खायचं ते खाय मस्त. घे त्याच्यातलं आणि खाय मस्त. काय व शांताबाई हे पुट्टी बी कुठेही नेलं तर निरा हे खातून ते खातून हे खातून ते खातच करत राहते बा कुठं बी. काय होते व लोकाबाई आता काय लहान काय ते 3-3.5 वर्षाची आहे. आता खा येते तर काय होते. आता खाऊ दे ना. खाते तर खावासाठीच बनवला आहे ना आपण ना. काही नाही खाय हो बाई, खाय मस्त लाडू. खाय लाडू. आजी लाडू खातो मी, लाडू. होत काही नाही हो, पण तशीच सवय पडून जाते ना मग लेकरायले. कुठं बी गेलं तर निरा खाऊ खाई सुटून जाते त्याला. काही नाही होत, लहान आहे आता. आणि झाला तुझ्या सणा फणाचं संध्याकाळचं. आता सून करते बा आता स्वयंपाक पाणी काय. तर आता काय बनवते ना काय नाही. जे बनवलं ते खाऊन घ्यायचं आणि झोपून जायचं. काय आहे त्याच्यात. हो बा आता मला बनवा लागन. आज सकाळपासून ते बनवू थकून गेली मी. आता मस्त अंग पाय धुवून जेवण खाऊन बनवतो. जेवण खाऊन करून झोपून जातो मस्त. ना मस्त 6-7 वाजतापासून लागा लागन स्वयंपाकाले. काय 2 जणांच्या स्वयंपाकाले काही टाईम नाही लागत जास्त. मस्त संध्याकाळी बनवून घेतो. आणि तुम्ही सांगा मित्रांनो, तुमची मकर संक्रांतीचा सण वगैरे झाला काय? सण वगैरे खरेदी तिळगुळ विगुळ लाडू वाडू बनवले तुम्ही तिळाचे? आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ खा आणि गोड गोड बोला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू मग उद्या नवीन भागात. तुम्हाला आणि तुमच्या सर्व परिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ खा, गोड गोड बोला. मस्त एकामेकासंग गोड गोड बोला. जे काही मस्त नाराजी फाराजी आहे ते भुलून जा. मस्त तिळगुळ खाऊन गोड गोड बोला. चला मग व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांना शेअर करा.